सटाणा चांदवड या तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। वडाळी भोई इथून वाहणाऱ्या विनिता नदीला पूर आलाय। सटाणा तालुक्यातल्या अंबासन मोराणे काकडगाव इथे मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे शेतात सर्वत्र पाणी पसरलंय। पावसाचं पाणी सखल भागात शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। नाशिकमध्ये पाणी साचल्यामुळे 4 चाकी वाहनं बुडाली आहेत, याचा वाहतुकीवर सुद्धा परिणाम होतोय। आणि सागर वैद्य आमचे नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नाशिकमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? पाऊस अजूनही सुरू आहे का? नम्रता, पावसानं काहीशी उसंत घेतली, त्याच्यामुळे खरं तर नाशिककरांचा जीव भांड्यात पडला असं म्हटलं पाहिजे। कारण मागच्या 1.5 तास दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6 या 1.5 तासात जो काही मुसळधार पाऊस नाशिकमध्ये झाला त्याच्यामुळे धडकी भरावी किंवा भीती वाटावी अशी नाशिककरांची परिस्थिती झाली होती। अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं होतं। अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरलेलं होतं। विशेषतः गोदाकाठचा परिसर असेल, मुंबई नाका खुद्द महापालिकेच्या परिसरातला भाग असेल किंवा सातपूर अंबड MIDCचा परिसर आहे, या संपूर्ण भागांमध्ये रहिवाशी परिसरात सुद्धा घराघरांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं। त्याच्यामुळे साहजिकच संपूर्ण शहराचं एकूण जी यातायात आहे ती बिघडलेली होती। विशेषतः सराफ बाजारामध्ये तर अक्षरशः गोदावरी सराफ बाजारापर्यंत आली आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली होती। इतका मोठ्या प्रमाणावर पाणी तिथून वाहत होतं। विशेष म्हणजे मान्सूनपूर्व जी तयारी महावितरण आणि महापालिका दोघेही आस्थापना करत असतात त्यांचं काम किती पोकळ आहे हे पहिल्याच पावसामध्ये पाहायला मिळालंय। कारण शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबलेलं आहे। ड्रेनेजच्या कुठल्याही व्यवस्था ज्या आहेत त्या नीटपणे सुरळीत नव्हत्या। त्याच्यामुळे अग्निशमन आणि JCBच्या मदतीनं अनेक ठिकाणी चेंबर फोडण्याचं काम करावं लागलं, जेणेकरून पाणी जे आहे त्याचा निचरा होऊ शकेल। महावितरणची अनेक ठिकाणी मदत घेतली गेली, परंतु अग्निशमनची काही ठिकाणी मदत घेतली गेली, परंतु महावितरणनं या सगळ्यातनं कुठलाही धडा गेल्या 2-4 दिवसाच्या पावसातनं घेतला नाही, हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं। कारण पावसाचा पहिला थेंब पडल्याबरोबर शहरातल्या बहुतांश भागातली वीज जी आहे ती गुल झालेली होती। त्याच्यामुळे नाशिककरांना जे आहे ते पहिल्याच पावसामध्ये देव आठवला असं म्हटलं पाहिजे। इतका मुसळधार पाऊस पडला हे जरी खरं असलं तरी सुद्धा अशा पद्धतीच्या पावसाला सामोरं जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मात्र इथे सज्ज नाही, हे आजच्या पावसात पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी गेलं, दुकानांमध्ये गेलं, त्याच्यामुळे व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। सागर, ही दृश्य जी आपण इथे पाहतोय त्याच्यामध्ये छोटे टेम्पो आहेत, 4 चाकी गाड्या आहेत, 2 व्हीलर्स आहेत, ते वाहून गेलेले आहेत। पाण्याचा फ्लो एवढा आहे की एखाद्या नदीसारखं या शहराला रूप प्राप्त झालेलं आहे। स्टॉर्म ड्रेनेज किंवा तत्सम व्यवस्था पावसाळ्यापूर्वीची कामं शहरात झालेलीच नव्हती। खरं तर नम्रता, गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर दाखल झाला होता। त्या रविवारच्या शनिवारच्या दिवशी जो पाऊस झाला त्याच्यानंतर महापौर असतील किंवा इतर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी असे दावे केले होते की मान्सूनपूर्व कामं जी आहेत ती केली जात आहेत, ज्याच्यामध्ये ड्रेनेजची दुरुस्ती असेल, पाईपलाईन असतील किंवा चोकअप झालेले ड्रेनेज आहेत, हे सगळं आता दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं। तसे फोटो आणि तशा बातम्याही पसरल्या, परंतु ही कामं किती अपूर्ण आहे, हा किती देखावा आहे अधिकाऱ्यांकडून केला जाणारा, हे आज सिद्ध झालं। कारण आपण जे चित्र आता टीव्हीवर बघतोय हे सगळं जुन्या नाशिकातलं चित्र आता आपल्याला दिसतंय। खरं तर जुनं नाशिक हा परिसर महापालिकेपासून अवघ्या 2 किलोमीटरवर आहे, जो प्रत्येक पावसाळ्यामध्ये सर्वात सॉफ्ट टार्गेट असतो असं म्हटलं पाहिजे। सर्वात जास्त यातायात जी बिघडती ती या भागांमध्ये बिघडती, आणि जर त्या ठिकाणी मान्सूनपूर्व कामं केली गेली होती तर मग का आजच्या पावसामध्ये, अवघ्या 1.5 तासाच्या पावसामध्ये ही वाताहत शहराची झाली, याची खरं तर चौकशी होणं आवश्यक आहे। आणि त्या संदर्भातलं पुढचं नियोजन, कारण आत्ताशी तर मान्सून सुरू झालेलं आहे, परंतु जुन्या नाशकातल्या अनेक रस्त्यांवरची, बाजारपेठांमधली जर आजची परिस्थिती आपण बघितली तर व्यावसायिकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असणार एवढं निश्चित आहे, कारण मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा या ठिकाणी आहेत। सागर, खरीपाची सुद्धा पेरणी झालेली असावी मला वाटतं। शेतकऱ्यांची काय सध्या परिस्थिती आहे या पावसामुळे? नम्रता, खरं तर गेले 2-3 दिवस शेतकऱ्यांसाठी खूप पॉझिटिव्ह असं चाललंय असं म्हटलं पाहिजे। कारण एकीकडे कर्जमाफीच्या संदर्भातला निर्णय झाला, आंदोलनं थांबली, संप थांबला, आणि त्यामध्ये आता मान्सूनचं आगमन झालं, त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पेरण्यांना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे। विशेषतः कसमादेचा पट्टा असेल किंवा इगतपुरी, घोटी हा सगळा जो बेल्ट आहे, जो विशेषतः सुपीक भाग मानला जातो, तिथे मोठ्या प्रमाणावर या सगळ्या कामांना वेग आलेला आहे।
आता दुसरीकडे नवीन जे कर्ज वाटप होणार आहे त्याची निश्चित प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे, परंतु असं असलं तरी सुद्धा या मान्सूनचं स्वागत जे आहे त्याची लगबग जी आहे ती शेतांमध्ये निश्चित पाहायला मिळते. अगदी सहकुटुंब लोक जे आहे ते पेरण्यांच्या कामांना लागलेले आहेत. नम्रता. नक्कीच सागर, म्हणजे गावं एकीकडे या मान्सूनसाठी रेडी झालेली दिसत आहेत, शेतकरी रेडी झालेले दिसत आहेत, मात्र शहरं आणि तिथली प्रशासन व्यवस्था मात्र म्हणावी तशी रेडी नाही. आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूया. नाशिकमधली काय परिस्थिती आहे. टू व्हीलर चक्क स्टँडला लावलेली होती, ती गाडी वाहून चालली. या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा वेग आहे, ज्यामध्ये वाहनं काही किलोंची वाहनं वाहून चाललेली आहेत.